मुलगी जर आनंदात असेल तर जावायला अशा पद्धतीचा पावनचार विदर्भात करतात. तर आज केले होते आईने गौरीमधले रोडगे जे विदर्भात प्रसिद्ध आहेत. तर माझ्या स्वराजला गोवर आला होता, तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर शीतला माता इथे आम्ही आरती घेऊन येतो मंदिरामध्ये. 7 नैवेद्य, दही भात आणि दिवे वगैरे घेऊन जावं लागते. निंबाचं पानं वगैरे घेऊन जाता, कडुनिंबाची, आणि तिथे आरती द्यावी लागते. तिकडून आल्यानंतर नवऱ्याला माझे रोडगे प्रचंड आवडतात, म्हणून माझ्या आईने आज त्यांच्यासाठी हे रोडगे केले होते जे गौऱ्यामध्ये भाजतात. मस्तपैकी आलू वांग्याची भाजी केली होती जी विदर्भात प्रसिद्ध आहे. मग काय ते आईने आधी कढईत असे काहीतरी करून घेतले आणि एवढ्या उन्हात फक्त जावयासाठी बघा तिला किती हुरूप, म्हणजे जावयासाठी ती अशी उन्हात तपली माझी आई जवयासाठी फक्त, माहिती आहे का. त्याच्यामुळे जवाईने आनंदात राहावं. मग म्हणजे सासूरवाडीला गेल्यावर शिव्या नाही तर असा पाहुणचार मिळतो. मुलगी आनंदात असेल ना तर जावयाचं पाहुणचार छान होतं. मुलगी जर दुःखात असेल तर त्याला फक्त शिव्याच मिळतात. जसं माझ्या नवऱ्याला मिळत होते आधी, परंतु आता मिळत नाही, कारण तो आता सुधारलेला आहे पूर्णपैकी. त्यामुळे त्याला असा पाहुणचार वगैरे दिला जातो आमच्याकडं. त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे केलं. तर असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग. आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.